नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विषय इतिहास पाठ 5वा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठाचा अभ्यास करणार आहोत. या भागातील अभ्यास घटक आहेत ज्यू धर्म, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म, पारशी धर्म. या घटकांचा अभ्यास आपण या भागामध्ये पाहणार आहोत. सुरुवातीचा जो मुद्दा आहे तो आहे ज्यू धर्म. या धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमधील कोचीन येथे आले असावेत. या धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय मानतात. या धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. परत एकदा पहा, ज्यू धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले गेलेले आहे. या धर्माला यहुदी धर्म असेही म्हटले जाते. त्याचप्रमाणे या धर्माच्या शिकवणुकीत न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांना सिनॅगॉग असे म्हणतात. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे ज्यू धर्मातील प्रार्थनास्थळ. त्याला काय म्हटलं गेलेलं आहे? सिनॅगॉग. ज्यू धर्मातील प्रार्थनास्थळांना सिनॅगॉग असे म्हणतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे ख्रिश्चन धर्म. ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. तो जगभर पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक असणारे सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52मध्ये चर्चची स्थापना केली. पहा, ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? तर ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केलेली आहे. आणि हा धर्म जगभर पसरलेला आहे. येशू ख्रिस्तांच्या 12 शिष्यांपैकी एक शिष्य सेंट थॉमस हे इसवी सनाच्या 1ल्या शतकात केरळमध्ये आले. त्यांनी त्रिचूर जिल्ह्यातील पल्लयूर येथे इसवी सन 52मध्ये चर्चची स्थापना केली. म्हणजेच ख्रिश्चन धर्माची स्थापना कोणी केलेली आहे? तर ख्रिश्चन धर्माची स्थापना येशू ख्रिस्तांनी केली. ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीनुसार देव एकच आहे. तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकाचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील. चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. परत एकदा पहा, ख्रिश्चन धर्माच्या शिकवणुकीनुसार देव एकच आहे आणि तो सर्वांचा प्रेमळ पिता आहे आणि तो सर्व शक्तिमान आहे. येशू ख्रिस्त हे देवाचे कोण आहेत? तर पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी पृथ्वीवर आलेले होते असे मानले जाते. आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी आहोत. आपण सर्वांवर प्रेम केले पाहिजे, अगदी शत्रूवर देखील.
चुकलेल्यांना क्षमा केली पाहिजे असे ख्रिश्चन धर्मामध्ये सांगितलेले आहे. बायबल हा ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ आहे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला चर्च असे म्हणतात. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो, ख्रिश्चन धर्माची शिकवणूक सांगा. आणि ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ कोणता? तर ख्रिश्चन धर्माचा पवित्र धर्मग्रंथ बायबल आहे. आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थनास्थळांना, ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळांना चर्च असे म्हणतात. प्रार्थनास्थळांना काय म्हणतात? चर्च असे म्हणतात. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र आहे चर्चचे. ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हटले गेलेले आहे? चर्च. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे इस्लाम धर्म. इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरापर्यंत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे. या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि फक्त अल्लाह आहे, तो सर्व शक्तिमान आणि परमदयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. परत एकदा पहा, इस्लाम धर्म. इस्लाम हा एकेश्वरवाद मानणारा धर्म आहे. अल्लाह एकच असून मुहम्मद पैगंबर त्याचे प्रेषित आहेत. ईश्वराचा संदेश पैगंबरांपर्यंत पवित्र कुराण या धर्मग्रंथातून प्रकट झालेला आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे आणि या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. सर्व काळी आणि फक्त अल्लाह आहे, तो सर्वशक्तिमान आणि परमदयाळू आहे असे इस्लाममध्ये सांगितलेले आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ काय आहे? तर शांती असा आहे. इस्लाम या शब्दाचा अर्थ शांती असा आहे आणि या शब्दाचा अर्थ अल्लाहला शरण जाणे असाही होतो. मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे. भारत आणि अरबस्तान यांच्यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला. त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात. परत एकदा पहा, मनुष्याने आयुष्यात कसे वागावे याचे मार्गदर्शन पवित्र कुराण या धर्मग्रंथात केलेले आहे. मनुष्याने आयुष्यात कसे वागायचे याचे मार्गदर्शन कोणत्या ग्रंथात केलेले आहे? तर पवित्र कुराण ग्रंथात. आणि भारत आणि अरबस्तान यांच्यामध्ये फार प्राचीन काळापासून व्यापारी संबंध होते. अरबस्तानातील व्यापारी केरळच्या किनाऱ्यावरील बंदरांना भेट देत असत. इसवी सनाच्या 7व्या शतकात अरबस्तानात इस्लामचा प्रसार झाला आणि त्याच शतकात अरबी व्यापाऱ्यांमार्फत भारतामध्ये इस्लामचे आगमन झाले. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळांना काय म्हटलं गेलेलं आहे? मशीद असे म्हणतात. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते आहे मशीद. इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला मशीद असे म्हणतात. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे पारशी धर्म. पारसी धर्म. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे.
पारसी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारसी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. परत एकदा पहा, पारसी लोक वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी लोक आणि वैदिक संस्कृतीचे लोक यांच्यामध्ये प्राचीन काळापासून संबंध होते. पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव अवेस्ता आहे. ऋग्वेद आणि अवेस्ता यातील भाषेमध्ये साम्य आहे. पारसी लोक इराणच्या पार्स किंवा फार्स नावाच्या प्रांतातून भारतात आले, म्हणून त्यांना पारसी या नावाने ओळखले जाते. ते प्रथम गुजरातमध्ये आले. ते इसवी सनाच्या 8व्या शतकात आले असावेत असे काहींचे मत आहे. याच्यावर तुम्हाला असा प्रश्न येतो, पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे? अवेस्ता हा पारसी धर्माचा पवित्र ग्रंथ आहे. पहा, झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते. झरथुष्ट्र हे पारसी धर्माचे संस्थापक होते. अहुरमझ्द नावाने त्याच्या देवांचा उल्लेख केला जातो. अहुरमझ्द नावाने त्यांच्या देवाचा उल्लेख केला जातो. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी, उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे पारसी विचारसरणीचा गाभा आहेत. परत एकदा पहा, पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो. त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे. तुम्हाला याच्यावर असा प्रश्न येतो, अग्यारी कशास म्हणतात? अग्यारी कशास म्हणतात? तर देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो, त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. पारसी धर्माच्या देवळांमध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो, त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. तसेच पारसी विचारसरणीचा गाभा कोणता आहे? तर उत्तम विचार, उत्तम वाणी आणि उत्तम कृती ही 3 प्रमुख आचरण तत्वे हा पारसी विचारसरणीचा गाभा आहे. पहा, तुमच्यासमोर जे चित्र दिसत आहे ते चित्र कशाचं आहे? अग्यारीचे आहे. ते चित्र आहे अग्यारीचे. पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो, त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. अग्यारी कशात म्हणतात? पारसी धर्मामध्ये अग्नी आणि पाणी या 2 तत्वांना अत्यंत महत्त्व आहे. त्यांच्या देवळामध्ये पवित्र अग्नी प्रज्वलित केलेला असतो, त्या देवळांना अग्यारी असे म्हणतात. हा तुमचा आजचा अभ्यास आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या पाठाचा स्वाध्याय सोडवायचा आहे.